मनोज जरांगे आज नगर दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांची वांबोरी गावात संवाद बैठक पार पडली। यावेळी त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली। त्याचबरोबर सरकारवर देखील जोरदार हल्ला चढवला। दरम्यान मला सरकारकडून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। दरम्यान जरांगेंनी केलेला दावा हा हास्यास्पद आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोपांचं खंडन केलं। जे डाव टाकतील ती त्यांच्या अंगलोट यायला लागला। या साईडने नेमली ती पण त्यांच्या अंगलोट आली। आम्हाला माहिती आहे तो अहवाल तयार आहे आधीच म्हणून तुम्ही मला गुतवणार हे मला माहिती, पण मी तर भेलो पाहिजे। आजकाल कसं आहे माहिती आहे का, इकडे कोपऱ्याला बडबड बंद करा नाही चला बाहेर। मला माहिती आहे तुमचा अहवाल तयार आहे, तुम्ही मला मध्ये टाकणार आहे। बघा असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात। असं कोणी कोणाला तडीपार करतं का? आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे। मला असं वाटतं ठीक आहे, आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात, ते जाऊन त्यांना काहीतरी फीडिंग करतात, काही ना काही त्यांना सांगत असतात।